नांदेड शहरातील गुरुकुल पब्लिक स्कूल शाळा बंद पडली आहे। परिणामी शाळेतील राजे यशवंतराव होळकर निवासी वसतिगृह योजनेतील पात्र विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे। धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राजे यशवंतराव होळकर निवासी वसतिगृह योजना अंमलात आणण्यात आली आहे। योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत विनामूल्य प्रवेश दिला जातो। पावडेवाडी येथील गुरुकुल शाळेत योजनेचे 150 विद्यार्थी 4 वर्षापासून शाळेत शिक्षण घेत आहेत। मात्र यावर्षी संस्थाचालकाने शाळा अचानक बंद केली, त्यामुळे योजनेतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे। दरम्यान शाळेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी समाज कल्याण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। यावेळी पालकांकडून अधिकाऱ्याला जाब देखील विचारण्यात आला। शाळा व वसतिगृह पुन्हा सुरू करून शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे। श्रावणी कुबेरराव भुतनर, मी आता 9वी मध्ये गेले आहे आणि मी गुरुकुल पब्लिक स्कूल पावडेवाडी नांदेड या शाळेत होते। आता त्या शाळा बंद आहेत असं कळलंय। माझ्या सगळ्या मैत्रिणी शाळेमध्ये जात आहेत आणि मी शाळेमध्ये जात नाही, याची मला खूप वाईट वाटत आहे। शासनाने याची नोंद करावी। माझे नाव रामराव बालसाहेब गडदे आहे। मी आता 6वी वर्गात शिकतो। मी गेल्या वर्षी मला दिवाळीपासून कळाले की इथं इंडो ब्रिटिश येणार आहे। लेकरांना सांगितले होते, पण ज्या दिवशी 15 एप्रिलला शाळांना सुट्ट्या लागतात, पण आम्हाला लवकरच 10 मार्चला सुट्ट्या लागल्या। आजचं शाळा सुरू होऊन दुसरा दिवस झाला, तरी पण आमच्या शाळा उघडल्या नाही। आमची नम्र विनंती आहे की लवकर शाळा उघडावा। गुरुकुल पब्लिक स्कूल पावडेवाडी नांदेड, निलेश पावडे सरांची गुरुकुल पब्लिक स्कूल पावडेवाडीला होती। त्या शाळेमध्ये आम्ही राजे यशवंतराव होळकर या योजनेमार्फत धनगर समाजाला मोफत शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेमध्ये मिळावे यासाठी आम्ही ॲडमिशन घेतले होते। शाळेच्या लोकांनी आमच्या घरी येऊन ॲडमिशन घेतले आणि आज 4 वर्षानंतर शाळेने 10 मार्च 2025ला शाळा बंद केली म्हणून जाहीर केले। त्याबाबत आम्ही समाज कल्याणला रितसर निवेदनही दिली होती किंवा आमच्या लेकराचं नुकसान होऊ नये। कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं, शिक्षण विभागाला निवेदन दिलं किंवा आम्ही आमच्या लेकराचं नुकसान होऊ नये, आम्हाला शाळा नांदेडमध्येच द्या। कालपासून महाराष्ट्रामध्ये सगळ्या शाळा सुरू झालेल्या आहेत, पण इथं हे उपोषणाला बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना 150 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन त्यांनी गुरुकुल ह्या शाळेमध्ये घेतलेलं होतं। गुरुकुल ही शाळा यांना पालकांना पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली। 10 मार्च रोजी त्यांनी शाळा बंद केली आणि या विद्यार्थ्यांना कुठेही शासनाने आजपर्यंत मर्ज केलेलं नाही, कोणत्याही शाळेत त्यांचं समायोजन झालं नाही। ते विद्यार्थी आज शिक्षणापासून वंचित आहेत। हे राईट ऑफ एज्युकेशनच्या विरोधात आहे। ह्या मुलांचं जे भारताचं देशाचं भविष्य घडवणार आहेत, ह्या 150 मुलांवर जे आज शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत त्यांचं काय करणार आहे शासनाला? यांनी कळवलं, मागील 3 महिन्यापासून शासनानं यांना दुसऱ्या शाळेत मर्ज करण्यास संदर्भानं कोणतीच उपाययोजना या ठिकाणी करण्यात आली नाही। संस्था चालकावर कोणतीही कारवाई आत्तापर्यंत शासनाने केली नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता मी माझ्या स्तरावर सगळी कारवाई केलेली आहे असं म्हणतात, पण त्यांनी कोणतीही कारवाई फक्त काळे कागद करण्याशिवाय दुसरं काहीच केलेलं नाही। या ठिकाणी अधिकारी हे सांगत आहेत की आमच्या हातामध्ये काही नाही आहे, पूर्ण अंग जाळत आहेत आणि आमच्या हातामध्ये काहीच नाही असं सांगत आहेत। आम्ही वरिष्ठांना त्याचे पत्रव्यवहार करत आहोत आणि वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यावर आम्ही सांगतो म्हणत आहेत। त्यामुळे आम्ही वरिष्ठांकडे जाऊन देखील वारंवार आम्ही पत्रव्यवहार केले आणि जे विद्यार्थी आहेत त्यांचे वडील सर्वांनी जाऊन वारंवार त्यांना विचारात घेऊन देखील कुठलाही निर्णय अधिकारी घेत नाहीत। नमस्कार, मी शिवानंद मिनगिरे, सहाय्यक संचालक इतर मागासवर्ग बहुजन कल्याण नांदेड। आज आपल्याकडे जे पालक आलेले होते ते नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक होते। गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल ही जी शाळा आपल्या इथे चालते त्या शाळेंनी नामांकित विद्यार्थ्यांचे एज्युकेशन्स या वर्षापासून आम्हाला चालवता येणार नाहीत असं एक पत्र त्यांनी 2 महिन्यापूर्वी आपल्याकडे दिलेलं होतं। त्या अनुषंगाने आपण शासनाकडे ते पत्रव्यवहार केलेला आहे। आत्ता जे आपल्याकडे पालक आलेले आहेत त्यांचे विद्यार्थी त्या ठिकाणी एज्युकेशन घेत होते, त्या पालकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना नांदेड शहरामधील इतर नामांकित शाळेमध्ये प्रवेश द्यावे अशी त्यांची विनंती होती। त्या विनंतीनुसार आपण शासनाकडे तो प्रस्ताव पाठवलेला आहे। आपल्याला आपल्या आधिपत्याखाली जिल्हा लेवलवर तो अधिकार नसल्यामुळे आपल्याला तो प्रस्ताव शासनाकडे पाठवणे गरजेचे होते आणि ते आपण शासनाकडे पाठवलेला आहे। शासनाकडून आल्याच्यानंतर
सदरील विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शासनाकडून आल्यावर त्यांना इतर नामांकित शाळेमध्ये आपल्याला प्रवेश देता येणार आहे. नाही